Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few. महिनाभरावर असलेली एक्झाम अगदी काही तासांवर येऊन थांबलेली आहे. उद्या तर आपण पेपरमध्ये युद्ध करणारच आहोत, पण आज म्हणजेच 24 तास आधी आपल्यासोबतचं युद्ध सुरू झालेलं आहे. काय होतं या युद्धात? तर आपल्यावरचाच कॉन्फिडन्स थोडासा डगमगायला लागतो. मग कोणीतरी खांद्यावर हात ठेवून आधार दिला तर आपल्याला बरं वाटतं. आणि या व्हिडिओ थ्रू मी तेच करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या सगळ्यांचा अभ्यास एकदम चुम्मेश्वरी झालाय असं मी समजतो. कोणत्याही माणसाच्या पर्सनॅलिटीचा कॉन्फिडन्स हा अविभाज्य घटक आहे. म्हणून उद्यापर्यंत आपल्याला त्याला घट्ट पकडून ठेवायचं आहे, जेणेकरून की आपली एक्झाम चांगली जाईल. कॉन्फिडन्स म्हटलं की मला हा सीन आठवतो. संभाजी म्हणजे 6 फूट उंची आणि पिळदार शरीर. जा जरा मोठा होणे जा. संभाजी म्हणजे बेदरकार, बेधडक, नजर अशी तीक्ष्ण आणि भेदक की ज्याची जरब खुद्द औरंगजेबाला सुद्धा बसली. या स्लाइड मध्ये दिसत असल्याप्रमाणे मागे किती गोंधळ झाला तरी तुम्ही चिल आणि कॉन्फिडंट राहायचं. अजिबात वेळ न घालता आपण कॉन्फिडन्सचा पेन ड्राइव्ह. यामध्ये एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा की तुमचा त्या 3 तासामधील परफॉर्मन्स हा खूप महत्वाचा आहे. जनरली काय होतं, मुलं 3-3 महिने नाही तर वर्ष अभ्यास करतात, पण एक्झामच्या त्या 3 तासामध्ये ते घाबरून जातात आणि त्यामुळे त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स बाहेर निघत नाही आणि म्हणून ते क्वालिफाय होत नाहीत. तर आपल्याला ते 3 तासामध्ये जेवढं आपल्याला येते ते प्रश्न बिलकुल चुकणार नाहीत याची काळजी घ्यायची. आणि जे प्रश्न येत नाहीत तिथं आपल्या अगदी पहिलीपासून ते आतापर्यंत जी काही लर्निंग झाली त्या लर्निंगच्या आधारे आपल्याला जे योग्य आन्सर वाटतं ते टिक करायचंय तुम्हाला, जेणेकरून की ते तुम्हाला उत्तराच्या अगदी जवळ नेऊन पोहोचवेल. त्या 3 तासामध्ये जो कोणी घाबरणार नाही त्याचं जिंकणं फिक्स आहे. खूप जण असे असतात की ज्यांना असं वाटतं की माझा पुरेपूर अभ्यास झालेला नाही, मला आणखीन 10 दिवसाचा अवधी पाहिजे होता किंवा फलाना ढिमकाना. पण एक लक्षात ठेवा की क्वालिफाय होण्यासाठी आतापर्यंत केलेला अभ्यास काफी आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जेवढा अभ्यास केलाय त्या आधारे तुम्ही योग्य तर्क लावू शकलात तर तुमचा तो अभ्यास काफी आहे. खूप जणांना वाटतं की मी हे चॅप्टर सोडले, त्यांनी ती मोठी पुस्तकं वाचली, त्यांनी इतके व्हिडिओ पाहिले. तसं काही नसतं. तुमच्या पूर्ण अभ्यासाच्या बेसिसवर तुम्ही तिथं कसं परफॉर्म करता ते मॅटर करतं. तुम्हाला आता एक भारीतलं एक्झाम्पल देतो. ही साऊथ आफ्रिकेची टीम आहे. एक से एक बडकर खिलाडी आहेत यामध्ये. यांचा नेमका प्रॉब्लेम काय माहिती का, तर कागदावरच हे भारी दिसतात पण इम्पॉर्टंट मॅच मध्ये माती खातात. हे अगदी खरं आहे. कागदावर यांचं बॅटिंग ॲव्हरेज वगैरे सगळं खूप भारी गोष्टी दिसतात, पण जेव्हा मैदानात हे उतरतात तेव्हा ते नेमका हारतात. हे सगळं कशामुळे होतं, तर माइंडसेट वीक असल्यामुळं. यांचं एक्झाम्पल मी इथं का देतोय, तर केवळ एक गोष्ट सांगण्यासाठी, आणि ती म्हणजे माइंडसेट मॅटर्स. आपले इंडियन प्लेयर माइंडसेटच्या बाबतीत किंग आहेत. 2024 मध्ये आपली पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड कपची मॅच होती आणि त्यामध्ये विन प्रेडिक्टर इथं तुम्ही पाहू शकता. तर इंडियाचं विन पर्सेंटेज हे केवळ 8% प्रेडिक्ट करत होतं आणि पाकिस्तानचं 92%. आणि अशी कंडिशन असली तरी बुमरानं माइंडसेट स्ट्रॉंग ठेवला आणि इथून आपल्याला मॅच काढून दिली. म्हणजे पहा, महत्वाच्या क्षणी आपला माइंडसेट किती मॅटर करतो. म्हणून तुम्ही तुमच्यावर फुल कॉन्फिडन्स ठेवा. थोडक्यात तर आपलं पोटेन्शियल ओळखा. पोटेन्शियल वाया घालवणं हे पोटेन्शियल नसण्यापेक्षा जास्त वाईट असतं. मागच्या काही दिवसापासून मी नेहमीच कॉल रेकॉर्डिंग्स आणि एक्झाम मध्ये चाललेले लफडे याबद्दल ऐकत आलेलो आहे. इंडियामध्ये कुछ भी हो सकता है बॉस. पण मला एक उत्तर द्या की तुम्ही यापैकी आहात का, आणि असाल तर या चॅनलवर काय करताय. चल भाग यहाँ से. रोज 30 कॉल रेकॉर्डिंग ऐकून मला असं झालं की या सगळ्या सिनारिओमध्ये आपल्याकडे 2च ऑप्शन आहेत. एक ते म्हणजे थिंकिंग करत बसणे, नेहमीच त्याचाच विचार करणे की एक्झाम फुटली असेल का फलाना ढिमकाना. आणि दुसरा असा ऑप्शन आहे की आपण अपना पडेंगे बॉस, म्हणजे तिकडे काय का हो मी माझा फोकस नाही आठवणार, अभ्यास चालूच ठेवणार आहे. पण जर तुम्ही मला विचारलं तर मी असं सांगेल की दोन्ही गोष्टी करा. आता काय करा की आता अभ्यास करा. ह्या सीन मध्ये दाखवल्यासारखं मागं काय का चालू असेल ना, तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा आणि व्यवस्थित एक्झाम द्या. आणि एक्झाम झाल्याच्या दुसऱ्या मिनिटापासून तुम्ही त्याच्यावर पूर्ण डिटेलमध्ये थिंकिंग करत बसा. कुठं आंदोलनाला जायची गरज पडली तिथेही जावा, काही भाग घ्यायचा, गुगल फॉर्म भरायचा, ह्या त्या जे काय करायचं असेल ते करा. पण ते सगळं कधी, एक्झाम झाल्याच्या दुसऱ्या मिनिटापासून. आधी बिलकुल त्यावर टाइम वेस्ट करायचा नाही. आणि तुम्ही मला एक गोष्ट सांगा, विदाऊट स्टडी आपण क्वालिफाय होणार आहोत का, तर अजिबातच नाही. म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास चालूच ठेवायचा आहे. तुमच्या कॉन्फिडन्सचा मूळ पाया हा तुमचा अभ्यास आहे. विदाऊट अभ्यास पण कॉन्फिडन्स ठेवणारे मी पाहिले, पण ते क्वालिफाय होत नाहीत बरं का. म्हणून येत्या 24 तासात काही वेगळे विचार डोक्यात आले तर त्याला असं म्हणायचं,
आणि जर अभ्यासाचा विचार आला तर त्याला अशी रिॲक्शन द्यायची. मला असं वाटतं की खूप लोक इंटरेस्टेड असतील हे जाणून घेण्यासाठी की माझ्यासाठी काय वर्क झाले. त्यांच्यासाठी मी सांगतो की ऐश्वर्या, मी आणि साहिल आम्ही तिघजण मिळून अभ्यास करायचो. एक्झामच्या 15 दिवस आधी आम्हाला भरपूर टेन्शन आलेलं. मग आम्ही एकदा जेएम रोडवर निवांत भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये असं ठरवलं की आमच्या तिघापैकी फक्त आपण फेल झालोत आणि बाकी दोघं पास झाले असं आपण समजायचं. म्हणजे प्रत्येकाने, मी स्वतःला असं समजवलं की मी फेल झालोय, ते दोघं पास झाले. साहिल असं समजला की तो फेल झालाय, आम्ही दोघं पास झालो. आणि ऐश्वर्या असं समजली की हे दोघंही पोरं पास झाले. आता त्यामुळे झालं असं की आमच्या तिघालाही अभ्यासाची भरपूर आग लागली आणि आम्ही खूप अभ्यास केला. काय होतं की आपण जेव्हा ठरवतो की सगळे माझ्यासोबतचे तर पास झाले आणि मी एकटा फेल होईल, मग त्यावेळची ती फिलिंग आपल्याला बसू देत नाही, आपल्याला आराम करू देत नाही. आणि ते सगळे एक्झामच्या नंतर आपल्याला कळतं. आणि तेच जर तुम्ही एक्झामच्या अगोदर कन्सिडर केलं तर मी गॅरंटी देतो की तुम्हाला अजिबात झोप लागणार नाही, तुम्ही अजिबात टाइमपास करणार नाही, फुल फोकसनं तुमचा अभ्यास होईल. या प्लॅनमुळे त्या वर्षी आमच्या तिघांचाही रिझल्ट आला. त्याहून पुढे जाऊन कॉन्फिडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंग या दोन गोष्टी माझ्यासाठी वर्क झाल्या. काय झालं नेमकं तर पहा, 2021 मध्ये मला असं वाटलं की माझा 80% अभ्यास हा झालेला आहे आणि त्यामुळे रिझल्टची थोडीशी गॅरंटी होती. पण माझ्याकडे प्लॅनिंग नव्हती आणि तेवढा कॉन्फिडन्स पण नव्हता. त्यामुळे माझा रिझल्ट हा फेल आला. आणि त्या उलट 2023ला मला असं वाटलं की 21 पेक्षा कमी अभ्यास झालाय, म्हणजे 70% अभ्यास झालेला आहे. पण माझ्याकडे प्रॉपर प्लॅनिंग आणि कॉन्फिडन्स या गोष्टी असल्यामुळे माझा रिझल्ट पास आला. तर तुम्हालाही या गोष्टी हेल्प करतील. थोडासा स्वतःवर विश्वास ठेवा, थोडंसं प्री प्लॅनिंग बनवा की कोणते प्रश्न मी अगोदर सोडवणार आहे, किती वेळात सोडवणार आहे. पेपर 2च्या संदर्भात मी नेहमी सजेशन देतो की पहिल्या 1 तासात तुम्ही 50 प्रश्न फिनिश केले पाहिजेत. त्या 50 प्रश्नाचे तुम्ही आन्सर शीटवर पण ऑप्शन टिक करून झालेले पाहिजेत. रिटर्न आपण त्या 50 प्रश्नाकडे येणार नाही आहोत. आणि पुढच्या 1 तासामध्ये उरलेले 50 प्रश्न तुम्ही व्यवस्थित हाताळा. त्यामुळे काय होईल, अर्ध तुमचं टेन्शन गायब होईल. 1 घंट्याची बेल वाजल्या वाजल्या काही जणांच्या डोक्यात असं राहतं की अरे माझे 30च प्रश्न झाले, आता माझे 70 उरलेत, कसं होईल. तर तसं व्हायला नको. टाइम बघायचा, 1 तास 50 प्रश्न फिक्स डोक्यात ठेवायचा आणि अर्ध्या तासानुसार आपण त्या योग्य दिशेवर आहोत का हे सुद्धा चेक करायचं. आता आपण थोडं प्री प्लॅनिंग बद्दल बोलूयात. प्री प्लॅनिंग मध्ये काय तर पेन, हॉल तिकीट आणि आयडी या तिन्ही गोष्टी तुम्ही व्यवस्थित जपून ठेवायच्यात. या तिन्ही गोष्टी तुम्ही एकत्र ठेवायच्यात. आणि माझ्या मते पेन तुम्ही 0.70 पॉलीच वापरा, जेणेकरून की तुम्हाला गोल लवकर होण्यास मदत होईल. माझ्या असं निदर्शनास आलं की काही वेळी मुलं हे 2 पेपरच्या मधल्या गॅपमध्ये स्ट्रगल करतात. या गॅपमध्ये पहिला पेपर आपला झालेला असतो, त्यामुळे थोडंसं टेन्शन असतं की थोडेसे माझे प्रश्न चुकले किंवा कंप्लीट नाही करता आला पेपर व्यवस्थित, असं वगैरे वगैरे. आणि दुसरा पेपर अजून हातात आलेला नसतो, त्यामुळे त्या अर्ध्या तासात माणसाला खूप एकटं वाटू लागतं. तर त्यावर कसं डील करायचं यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. ज्यांना याची खरंच गरज आहे त्यांनी तो जरूर पाहावा. इथंपर्यंत येऊन सुद्धा इन केस जर तुम्हाला खूपच लो फील होत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. यामध्ये एक स्क्रीनशॉट मी टाकलेला आहे. या स्क्रीनशॉट मध्ये तुम्हाला दिसत असेल 12 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं, पण भीषण अपघातातून रमेश एकटाच वाचला. बघा काही लोक किती लकी असतात. हल्लीच एक विमान अपघात झाला, त्यातल्या सर्व पॅसेंजरची डेथ झाली, पण एकच माणूस वाचला. त्याचे वाचण्याचे चान्सेस हे 1%च होते, तरी सुद्धा तो वाचला. म्हणजेच त्याचं लक फॅक्टर वर्क झालं. आपलं सुद्धा लक फॅक्टर अनलॉक होऊ शकतं एक्झाम मध्ये. एका उदाहरणा थ्रू आपण समजून घेऊ की एखादा मुलगा गेल्या 2 दिवसापासून खूप अभ्यास करतोय आणि त्या उलट तुम्हाला काही कारणास्तव तुमचा अभ्यास नाही झाला. मग तुम्ही दोघेही एक्झामला गेलात, पण एक्झाम मध्ये काय झालं की त्याने 2 दिवसात जो अभ्यास केला होता त्यापैकी काहीच एक्झाम मध्ये आलं नाही. मग त्या केसमध्ये काय होतं की तुम्ही दोघेही सेम होता, तो पण तिथंच आणि तुम्ही पण तिथंच. मग इथं तुम्ही नंतर किती तुमचे स्किल लावता त्यावर तुमची ग्रोथ होणार आहे, त्यावर तुमचे मार्क मिळणार आहेत. तर तसाच लक फॅक्टर तुम्ही समजून घ्या. जे लोक खूप महिन्यापासून अभ्यास करतात आणि तुमचा अभ्यास थोड्याच दिवसाचा आहे, पण तरी सुद्धा तुमचा अभ्यास जर इफिशियंट असेल तर तुम्ही त्यांच्या तोडीस तोड एक्झाम मध्ये क्वालिफाय होण्याच्या काबिल आहात असं समजा. अजिबात घाबरून जायची गरज नाही. त्या 3 तासात आपल्याला आपला परफॉर्मन्स बेस्ट ठेवायचा आहे, हे फक्त डोक्यामध्ये ठेवायचं. प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी. आता मी आणि माझ्या भावाचं उदाहरण घेतलं तर मी अतिशय प्री प्लॅनिंग करून जातो. फोकस आणि कन्सिस्टन्सी यावर माझं लक्ष असतं विराट कोहली सारखं. आणि या उलट माझा भाऊ
सेवक सारखा एक्झामला जातो, विदाऊट प्री प्लॅनिंग, विदाऊट कोणती कन्सिस्टन्सी, जस्ट तो जातो आणि क्वालिफाय पण होऊन येतो. तर बघा, दोघांच्याही खेळण्यात भरपूर फरक आहे, पण दोघंही बेस्ट प्लेअर आहेत. अगदी तसंच मी आणि माझा भाऊ दोघेही एक्झाम क्वालिफाय आहोत, पण आमची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी. या स्लाइडच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सीझनच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. हा या सीझनचा शेवटचाच व्हिडिओ आहे. आता पहा, मी माझं यूट्यूब चॅनल काढलं त्यावेळी मला माहित होतं की माझा कंटेंट आणि माझी सांगण्याची पद्धत, माझी रिप्रेझेंटेशनची पद्धत ही इतरांपेक्षा वेगळी असेल, आणि तसा मला रिस्पॉन्सही मिळाला. कमेंट बॉक्स थ्रू मला तो जाणवतोही. कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे मी एकदम क्लिअर होतो. तर नोटिफिकेशन, प्रश्नांचा महायज्ञ, अतिसंभाव्य प्रश्न, अलर्ट हे नक्कीच करा, नाहीतर तुम्हाला पश्चाताप होईल. असले टायटल वगैरे देण्यात मला अजिबात रस नव्हता. क्लिअरली स्टिक टू कंटेंट, शॉर्ट आणि व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन, आणि फन वे मध्ये मला काहीतरी स्वतःला रिप्रेझेंट करायचं होतं, आणि ते मी इथं योग्यरित्या करू शकलो याचा आनंदच आहे. इथं मी कोणतीही फॉर्मॅलिटी करत नाही, कोणतीही स्क्रिप्ट लिहित नाही. मला जे मनाला वाटतं ते मी ऐन टायमाला बोलतो. आणि या व्हिडिओ थ्रू मला तुम्हाला सांगायचे की एक्झाम तर खूप छोटी गोष्ट आहे. आपल्याला इंटरव्ह्यू किंवा जीवनातले मोठे मोठे निर्णय हे फुल कॉन्फिडन्सने घ्यायची गरज आहे. जर मी असा विचार केला असता की ऑलरेडी खूप जण युट्यूबवर सेटचं प्रिपरेशन घेत आहेत, मग मी जाऊन वेगळं काय सांगणार आहे, किंवा मी काय बोलू, किंवा बोलताना मी जर घाबरलो असतो, माझ्यातला हा कॉन्फिडन्स तुमच्यापर्यंत रिच आउट झाला नसता, तर आपलं एवढं कनेक्शन झालं नसतं. आणि समरीमध्ये मला एवढंच सांगावं असं वाटते की माझ्यातून जर माझा कॉन्फिडन्स काढला तर माझ्या पर्सनॅलिटीला 0 महत्व राहील. अगदी तसंच जर तुमच्यातून तुमचा कॉन्फिडन्स काढला तर एक्झाम बद्दल तुमची अनिश्चितता राहील, आणि ते सगळं आपल्याला अवॉइड करायचंय. एकदम निडर होऊन एक्झामला जा, कॉन्फिडन्स ठेवा, जेवढं येते तेवढं विचार करून उत्तर टिक करा. न येत असलेल्या प्रश्नाचं ठीक आहे, पण येत असलेल्या प्रश्नामध्ये चुका होऊ नयेत याची खास करून काळजी घ्या. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले असतील तर तुमचा रिझल्ट डेफिनेटली येणार आहे, आणि रिझल्ट आल्यास आवर्जून सांगा. एक्झामसाठी गुड लक. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या सीझन मध्ये. तोपर्यंत हॅपी लर्निंग. उम्मीद करता हूं आप समझ गए होंगे.